नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 18 जानेवारी 2026 रविवार असून उद्या या नवीन वर्षातली पहिलीच अमावस्या तिथी आलेली आहे आणि पौष महिन्यात येणारी ही अमावस्या मौनी अमावस्या या नावाने ओळखली जाते. जरी प्रत्येक अमावस्या आपल्या धर्मात महत्त्वाची असली तरी मौनी अमावस्या ही विशेष पुण्यदायी आणि अत्यंत प्रभावी मानली जाते, कारण ही वर्षातली पहिली अमावस्या असते आणि या दिवशी केलेले उपाय लवकर फळ देतात असं मानलं जातं. या दिवशी स्नान, दान, पूजा आणि शक्य तितकं मौन पाळणं याला खूप महत्त्व आहे, कारण धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी केलेली उपासना, सेवा आणि छोटे उपाय सुद्धा जीवनातील दुःख, आर्थिक अडचणी, घरातील नकारात्मकता आणि पितृदोष दूर करण्यासाठी मदत करतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पितरांसाठी कोणत्या सेवा कराव्यात आणि एका खास ठिकाणी दिवा लावणं का महत्त्वाचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा दिवा कसा लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा आणि त्यामागचं महत्त्व काय आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळी, मौनी अमावस्या हे नावच मौन या शब्दाशी जोडलेलं आहे. म्हणजेच या दिवशी कमी बोलणं, मन शांत ठेवणं आणि स्वतःकडे थोडं अंतर्मुख होणं खूप शुभ मानलं जातं. कारण असं केल्याने मनावर नियंत्रण राहतं, नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात आणि मनाला एक वेगळीच शांती मिळते. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक उपाय मी सांगणार आहे आणि त्यातला एक जरी उपाय तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने केला तर तो नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल. कारण काही उपाय हे दिवसांवरती अवलंबून असतात आणि अमावस्या हा असा एक दिवस आहे की त्या दिवशी केलेली साधी गोष्ट सुद्धा प्रभावी ठरते. आता प्रश्न असा पडतो की अमावस्येलाच हे उपाय का सांगितले जातात आणि अमावस्या तिथी इतकी खास का मानली जाते? तर यामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र दिसत नाही. चंद्र असतो पण तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह मानला जातो. आपलं मन किती चंचल असतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि हीच चंचलता अनेक वेळेला आपली मनशांती घालवते, आपल्याला अस्वस्थ करते. कारण खरं पाहिलं तर मनच असतं जे आपल्याला सुखीही करतं आणि दुःखीही करतं आणि म्हणूनच चंद्राची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चंद्राच्या स्थितीमुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येते आणि हे आपण सगळे जाणतो. आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये सुमारे 70% पाणी आहे तेव्हा चंद्राचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावरतीही होतो आणि यात काहीच शंका नाही. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी काही लोकांना जास्त अस्वस्थता जाणवते. अमावस्येचं दुसरं खूप महत्त्वाचं कारण म्हणजे ही तिथी पितरांची मानली जाते. पितरांची सेवा, तर्पण आणि श्राद्धासाठी अमावस्या तिथी सर्वोत्तम आहे, कारण या दिवशी केलेली सेवा थेट पितरांपर्यंत पोहोचते, त्यांना शांती मिळते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे अमावस्या ही देवी लक्ष्मीचीही आवडती तिथी मानली जाते, कारण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्येच्या दिवशीच केलं जातं आणि म्हणून देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी, मंत्रजपासाठी, स्तोत्र पठणासाठी किंवा आई जगदंबेला कुंकुमार्चन करण्यासाठी अमावस्या तिथी ही फारच फलदायी मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली लक्ष्मी उपासना घरात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येते आणि म्हणूनच आपल्या परंपरेत अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला एवढं महत्त्व दिलं जातं, कारण या तिथीचं सामर्थ्यच तसं आहे. आता आपण थोडं ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे वळूयात, कारण अमावस्येचा दिवस हा केवळ पूजा करण्यापुरता मर्यादित नसतो, तर या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय घरामध्ये मोठे सकारात्मक बदल घडवून आणतात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. अमावस्येच्या दिवशी असं सांगितलं जातं की घराचा उंबरठा गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्या मिश्रणाने आपला उंबरठा सारवायचा आहे, कारण उंबरठा हा घरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या ऊर्जांचा मुख्य मार्ग असतो आणि असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा
ही टिकून राहते, तर नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेर निघून जाते. याच दिवशी अजून एक अतिशय प्रभावी गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे जेव्हा तुम्ही अमावस्येला घराची साफसफाई करता, फरशी पुसता, तेव्हा पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ, थोडी हळद, थोडंसं गोमूत्र आणि लिंबाचा काही थेंब टाकून तुम्हाला त्या पाण्याने घराची फरशी पुसायची आहे. कारण या गोष्टी एकत्रित केल्यानंतर घरामध्ये साचलेली नकारात्मकता दूर होते, वातावरण हलकं, स्वच्छ आणि प्रसन्न होतं. आणि हेच पाणी तुम्ही तुमची वाहने, पूजा यंत्र किंवा घरातील काही महत्त्वाच्या वस्तू पुसण्याकरता सुद्धा वापरू शकता. कारण अमावस्येच्या दिवशी हे पाणी शुद्धी करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. अमावस्येला घर स्वच्छ ठेवणं फार गरजेचं सांगितलं जातं. मग घरात जाळी जळमटी असतील, धूळ कचरा साचलेला असेल किंवा ऑफिसमध्ये कुठेही अस्वच्छता असेल तर ती आवर्जून या दिवशी काढावी. कारण घराची स्वच्छता म्हणजे केवळ बाहेरची स्वच्छता नसून मनाचीही स्वच्छता असते आणि स्वच्छ घरात मन आपोआप शांत आणि प्रसन्न होतं. दिवाळीचं उदाहरण आपण सगळेच जाणतो. दिवाळीच्या आधी आपण घर, ऑफिस, कपाटं, न वापरलेल्या खोल्या इतकं सगळं मन लावून स्वच्छ करतो, कारण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं आणि लक्ष्मी ही स्वच्छतेतच वास करते आणि म्हणूनच अमावस्येच्या आधी स्वच्छता करण्याला आपल्या परंपरेमध्ये इतकं महत्त्व दिलं गेलं आहे. आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपण आहे आणि अशांसाठी एक उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आंघोळ करावी. त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते. आणखी एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोटं त्यामध्ये पंचगव्यामध्ये बुडवून म्हणायचा आहे आणि मग त्याच पंचगव्याने आंघोळ करावी. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावरती किंवा नदीमध्ये तीर्थक्षेत्री आंघोळ करणार असाल तर तुम्हाला हे पंचगव्य तुमच्या संपूर्ण अंगाला तुम्ही लावू शकता. पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावू नये. या प्रकारे अमावस्येला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणं हे आरोग्यदायी ठरत असतं. भगवान शिवशंकरांची कृपा त्यामुळे तुम्हाला प्राप्त होते. आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला 11 वेळेला कालभैरवाष्टक म्हणून ती पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून बाहेर निघून जातात आणि घरातल्या सर्व सदस्यांना सगळ्या प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळतं. तर हाही एक उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी करायला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला जातो. तर अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये म्हसोबा असेल किंवा मुंजोबा असेल, माऊल्या असायचे देवता आहेत तर त्या देवतांना हार, खडीसाखर, नारळ, साखर अर्पण करावी. अमावस्येच्या दिवशी दान धर्म नक्की करावा. तो पितरांसाठी सुद्धा खूप लाभदायक ठरतो. आपल्या कुटुंबासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल तर ते दान करावं. त्यामध्ये तुम्ही वस्त्रदान, अन्नदान किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकता त्या स्वरूपामध्ये दान करावं. अमावस्येच्या दिवशी केलेल्या दानामुळे पितरांना शांती मिळते आणि त्याचबरोबर आपल्यालाही कुटुंबामध्ये ज्या काही अडीअडचणी असतात तर त्या दूर होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या राहत्या घरामध्ये जर सतत अशांतता वाटत असेल, म्हणजे सुख समृद्धी नाही असं वाटत असेल, तर उद्याच्या अमावस्येच्या दिवशी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. हा नारळ तुम्ही पूर्णपणे सोलून घेऊ शकता किंवा अर्धा सोलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो देवाजवळ ठेवायचा आहे. शेंडी जी आहे तर ती देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक करून असे 7 कापूर त्यावरती जाळायचे आहेत. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा. दर पौर्णिमा किंवा अमावस्येला तो नारळ बदलून घ्यावा. नारळाला जर हा उपाय तुम्ही करत असताना तडा गेला तर तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करावा आणि पूर्ण सेवा झाल्यानंतर पुढच्या अमावस्येला तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित तुम्ही करून टाकायचा आहे. हा उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येला करू शकता. अमावस्येच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परान्न घेऊ नये. अमावस्येच्या दिवशी कोणाकडे काहीही खाऊ नये, तसेच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये. अमावस्येच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. मग ती कुठलीही अमावस्या असू द्या, कुठल्याही महिन्यातली असू द्या. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येचं महत्त्व वेगळं असतं आणि त्या अमावस्येला नावही तर अमावस्येला आपल्याला वेगवेगळे उपाय करायचे आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय जो मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे गाईला दही आणि तांदूळ खाऊ घालायचे आहेत. त्यामुळे काय होतं तर मानसिक शांतता मिळते. चंद्राच्या संबंधित दोष दूर होतात. म्हणजेच तुमच्या कुंडलीतील चंद्राशी संबंधित काही दोष असतील तर ते या उपायाने दूर होतील. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी एका दक्षिणावर्ती शंखामध्ये अक्षदा ठेवा. त्यावरती तुपाचा एक
एक दिवा लावा आणि महालक्ष्मीच्या समोर बसून ओम श्री महालक्ष्मीच्या मंत्राचा 11 माळी जप करा किंवा तुम्ही कमळकठ्याच्या माळेने हा मंत्र जप करा। असं म्हटलं जातं की त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते आणि महालक्ष्मी मंत्र आपल्या घरावर 108 वेळेला जप तुम्ही करू शकता। आणि हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करा, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट आलेलं असू द्या त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल। जर तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष असेल किंवा पितृदोष असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करणं सगळं दोष दूर करणारं ठरतं। त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकता, त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पिठामध्ये साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या। असं केल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होतं आणि देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होते। तर या एवढ्याशा जीवाचे पोट भरण्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं। त्यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर माशांना सुद्धा तुम्ही पिठाचे काही गोळे जे आहेत तर ते करून खायला घालू शकता, त्यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील। त्यानंतर मौनी अमावस्येला तुम्हाला दान अवश्य करायचं आहे, त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होते। गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्या नक्कीच दान करा, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो। आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जी कुठली गोष्ट मी सांगितलेली आहे तर त्यामध्ये दुसऱ्या जीवाचं भलं व्हावं, दुसऱ्या जीवालाही काहीतरी मदत मिळावी, हा यामागचा उद्देश आहे। दुसऱ्यांचं भलं केल्यानंतर आपलं भलं हे होणारच आहे, यामध्ये काहीच शंका नाही। अमावस्येच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी, त्यामुळे सुद्धा घरामध्ये सुख शांती येते। त्यानंतर जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही काय करायचं आहे, ईशान्य दिशेला एक दिवा लावायचा आहे। या अमावस्येच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोण, या ईशान्य कोणामध्ये तुपाचा एक दिवा लावा, त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि सर्व इच्छा मनोकामनांची पूर्तताही होते। त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते। पिंपळाच्या झाडालाही दूध अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक दिवा लावा, त्यामुळे सुद्धा पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि पूर्वजांनाही समाधान मिळतं। कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंसह आपल्या पितरांचाही वास असतो आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला पितरांसह भगवान श्री हरिविष्णूंचा देखील आशीर्वाद मिळतो। तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले सर्वच उपाय तुम्ही करावेत असं नाही, जे तुम्हाला तुमच्या उपयोगामध्ये येतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील आणि त्या समस्येनुसार तुम्हाला योग्य वाटत असलेला उपाय तुम्ही अमावस्येला नक्की करा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर असे उपाय सांगितलेले आहेत, यातला एक जरी उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या अडचणीतनं बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल। तुमच्या समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतील। फक्त एकाच अमावस्येला उपाय केला आणि इतर अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तर असं देखील चालणार नाही। कोणत्याही उपायांमध्ये सातत्य हे असायला हवं। हळूहळू तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी त्यामुळे यायला लागते आणि घरातील अडीअडचणी या दूर होतात। तर चला, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।